राज्यामध्ये प्रलंबित देयकांसाठी देणी चुकवली न गेल्यामुळे राज्याच्या विविध जिल्ह्यातल्या कंत्राटदाराकडनं सध्या आझाद मैदान इथे आंदोलन सुरू आहे। आंदोलकांनी चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावरती आरोपही केले। बावनकुळेंनी प्रलंबित पैसे हवा असल्यास पहिले भाजप सदस्य होण्यास सांगितलं, तर ग्रामविकास विभागातील पैशांसाठी मंत्री जयकुमार गोरे वेळ देत नाहीत। आदिवासी विभागातील सर्व कामे होऊनही एक रुपया देण्यात आलेला नाही। निवडणुकीच्या तोंडावरती सरकारने कामांच्या मोठ्या घोषणा केल्या, मात्र पैसे देत नसल्याचा आरोप कंत्राटदार करतायत। भूमिपुत्र कंत्राटदारांना बाजूला सारून मोठी कंत्राटं परराज्यातल्या कंत्राटदारांना दिली जात असल्याचा आरोपही कंत्राटदार करतायत। आमदार रोहित पवारांनी मुंबईतल्या आझाद मैदानावरती जाऊन कंत्राटदार आंदोलकांची भेट घेतली। आपण आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी इथे आलोय, तुमचं आंदोलन बलाढ्य शक्तीच्या विरोधात आहे असं रोहित पवार म्हणाले। तर कुंभमेळ्यामध्ये भ्रष्टाचार पण कंत्राटदाराला पैसा दिला जात नाही असं वक्तव्य विजय वडेट्टीवार यांनी केलंय। सरकारी कंत्राटदारांना टप्प्याटप्प्यात नियमित देयकं वितरित करणं सुरू असल्याचं मंत्री आशिष जयस्वाल यांनी या दरम्यान म्हटलं। ज्यामध्ये आता भ्रष्टाचार चालला आहे, कुंभमेळ्याच्या कार्यक्रमामध्ये जे काही प्लॅन केला आहे 33,000-32,000 कोटीचा, त्यामध्ये प्रचंड भ्रष्टाचार आहे। हे पैसे उधळण्यासाठी आहेत का? आणि ठीक आहे, एवढे पैसे लागतात कशाला? कुंभमेळा करायलाच पाहिजे, पण 10,000 कोटीमध्ये झालं असतात। 30,000 कोटी लावून काय करणार आहे? त्यातून अर्धे पैसे खाण्यासाठी हा कुंभमेळा होतो आहे, म्हणून कंत्राटदारांना देण्यासाठी पैसे नाही, पण या सगळ्या गोष्टीसाठी पैसे आहेत। गुजराती कॉन्ट्रॅक्टरला वेळेवर तुम्ही पैसे देता, आंध्राच्या कॉन्ट्रॅक्टरला वेळेवर देता, मग आमच्या या भूमिपुत्रांना आणि या मराठी कॉन्ट्रॅक्टरला तुम्ही वेळेवर का पैसा देत नाही असा प्रश्न खऱ्या अर्थाने आम्ही त्यांना सूचित करतो। शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय देखील आम्हाला घेणं आवश्यक होते, कर्जमाफीचा निर्णय देखील आवश्यक होतं। त्यामुळे सर्व गोष्टीचा विचार करून सर्व कॉन्ट्रॅक्टरला आंदोलन समाप्त होईल आणि त्यांचे देण्यासंदर्भामध्ये सकारात्मक कारवाई करण्यात येईल।